वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण एक स्पेशल डिश. तर चिकनची चटणी बनवणार आहे मी. तर चटणी म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे घालून चटणी करतात, तर आपण भुर्जी करतो अंड्याची, त्याच प्रकारे ही चिकनची एक नवीन पद्धत आहे चटणी करण्याची आणि चवीला पण इतकी खास लागते ना, खूप छान लागते. तर आपण साहित्य बघून घेऊ. आपण इथे पावशेर चिकन घेतले, बोनलेस चिकन आहे. त्याला मी बारीक बारीक कट करून घेतलेले तुकडे. त्यानंतर इकडे कांदे घेतलेले आहेत, एक 10-12 मीडियम आकाराचे कांदे आपण कट करून घ्यायचे बारीक चिरून. त्यानंतर इकडे टॅमॅटो घेतलेले आहेत, 5 ते 6 टॅमॅटो आहेत. मसाल्यामध्ये आपण लाल तिखट, घरचा मसाला आहे हा, गरम मसाला, मीठ, हळद, 1 चमचा मोठा अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. चला तर मग सुरुवात करूया आपण चिकनची चटणी करायला. आता चिकनला आपण हळद मीठ लावून घ्यायचं आहे. एका पाव चमचा हळद टाकून घ्यायची. एक अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुरलं जाईल ते हळद मीठ. आणि आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण आता चिकनची चटणी करायला सुरुवात करूया. गॅस चालू करून घ्यायचा आहे. कढई ठेवायची गरम व्हायला. आता याच्यामध्ये कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कढई गरम झालेली आपली. आता आपण याच्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तर आपण याच्यामध्ये टाकून द्या. आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा चांगला मोठ्या गॅसवर हलवत फ्राय करून घ्यायचा आहे. या प्रोसेसला जरा वेळ लागतो कांदा फ्राय व्हायला, त्यामुळं मोठा गॅस करून आपण सारखा हलवत राहिला कांदा तर तो लवकर फ्राय होतो. अजून फ्राय करायचा आहे कांदा आपला. थोडासा सुक्का वाटतं, 1 पळी तेल वाढवते मी याच्यामध्ये अजून. एकूण 4 पळ्या तेल घातले मी. आपला कांदा चांगला भाजला आहे, फ्राय झाला आहे. अजून थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं याला. बघू शकता तुम्ही, कांदा चांगला फ्राय झाला आहे आणि कमी पण झाला आहे. आपण केवढा कांदा घेतला होता, शिजून कमी झाला आहे. एक 10 ते 15 मिनटं मला या प्रोसेसला लागले कांदा शिजून घ्यायला. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे. टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत मी.
मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपण मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली होती ती टाकून द्यायची. हे पण मिक्स करून घ्यायचे. आता यावेळेस काय करायचं, आपण चिकनमध्ये हळद मीठ टाकून ठेवलं होतं. तर आपण आता टॅमॅटो आपला लवकर गळेल त्यासाठी एक अर्धा चमचा मीठ टाकून द्यायचं. आणि मिक्स करून घ्यायचे. आता या प्रोसेसला आपण 2 मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून कांदा टॅमॅटो शिजू द्यायचा आहे. आता आपला कांदा टॅमॅटो चांगला मिक्स झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, एक मोठा चमचा गरम मसाला, एक चम्मच घरचा मसाला आहे हा, लाल तिखटच. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आणि टॅमॅटो कांदा 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचा आहे. आपण गॅस मोठा करू, मोठ्या गॅसवर फ्राय करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजू द्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा. 1 मिनिटभर झालेलं आहे. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण यामध्ये आपलं हळद मीठ लावलेलं बोनलेस चिकन टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करायचं. चिकन, कांदा, टॅमॅटो, मसाले सगळं एकत्र झालं पाहिजे. बोनलेस असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. हा ग्लास भरून मी छोटा पाणी टाकलं. आता गॅस कमी करायचा आहे स्टेजला आणि झाकण ठेवून ही चटणी शिजू द्यायची. एक 15 मिनटं झालेली आहे. आपली चटणी आता बऱ्यापैकी होत आलेली आहे. एकदा हलवून घेते. थोडा वेळ अजून आपल्याला लागेल. कमी गॅसवर अजून एक 5 मिनटं शिजू द्यायची. चांगलं आपलं चिकनची चटणी तयार आहे. पाणी पण आटलेलं आहे. चिकन शिजलेलं आहे. बोनलेस असल्यामुळं लवकर शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. आपली चिकनची चटणी तयार आहे. आता आपण ही सर्व करून घेऊ. आपली चिकनची चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे. चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागते.
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.